अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना आपल्याला कोणत्या गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे. तर बघा, आपण दररोज स्वामींची उपासना करत असतो, पूजा करत असतो, मनोभावे स्वामींना प्रार्थना करतो. पण या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिल्यासारखे आपल्याला सतत वाटते आणि त्यामुळे आपण जी काही स्वामींच्या पूजेचे आपण पूजा करतो त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते. तशी तर आपण स्वामीची कोणतीही पूजा ही जर आपण मनोभावे केली, आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात. आपल्याला जे पूजा करतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज देतच असतात. परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा आपण जी काही उपासना करत असतो त्याचे काही नियम असतात. ते नियम आपल्याला हे पाळावे लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणते नियम आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण रोजच्या स्वामींच्या पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळायलाच पाहिजे. तर आपण काय केले पाहिजे, जी आपली सेवा सार्थ झाली पाहिजे. आपण जी काही सेवा करतो ती आपण मनोभावे केली पाहिजे. हेच तर सर्वात महत्त्वाचे आहे. कोणतीही सेवा करा पण त्यासाठी मन लावून ती सेवा केली तरच ती सफल होते. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल, नुकतीच सेवा तुम्ही सुरू केली असेल तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. दररोज संध्याकाळी किंवा संध्याकाळी आपण एक वेळ निश्चित केली पाहिजे. म्हणजे कसं, जर तुम्ही सकाळी 8 वाजेला जर तुम्ही पूजा करत असाल तर संध्याकाळची एक वेळ कोणती तुम्ही ती ठरवून घ्या आणि त्याच वेळेला तुम्ही स्वामींची पूजा करावी. म्हणजे स्वामींची पूजा करताना आपल्याला दररोज सर्वप्रथम स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे अध्ययन करावे. अध्ययन करताना आपल्याला दररोज किमान 3 अध्याय हे वाचावे. कारण त्या अध्यायामध्ये आपल्याला 21 अध्याय असतात, जेणेकरून तुम्हाला आठवड्यासाठी या अध्यायाने होतील व पुढील आठवड्यामध्ये पुन्हा नव्याने पहिल्या अध्यायापासून सुरुवात तुम्ही करू शकता. आणि हे अध्याय वाचून झाल्याच्या नंतर आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचे 11 माळी जप करावा आणि हे न चुकता आपण दररोज करावे. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला 3, ह्या तुम्ही नित्यसेवेमध्ये आणल्या तर नक्कीच आपले खूप प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. आपण जेथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, जेणेकरून जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल आणि स्वामींच्या सेवेमध्ये आपलं मन सुद्धा लागेल. स्वामींची पूजा आपण अगदी प्रसन्न मनाने करू शकू. तसेच आपण एका ग्लासामध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण हे पाणी आपल्या घरातल्या सर्वांना थोडे थोडे द्यावे. तसेच आपण जी अगरबत्ती लावली त्याची रक्षासुद्धा आपल्या घरातल्यांना सदस्यांना ती लावावी. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वामींची पूजाही करू शकता. आपल्याला स्वामींच्या पूजनांचे जे फळ आहे तुम्हालासुद्धा ते नक्कीच मिळेल. म्हणून ह्या मी 3 गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही जर सेवेमध्ये आणल्या तर नक्की स्वामी समर्थ गुरुमाऊली तुमच्यावर सुद्धा प्रसन्न होतील. स्वामींचं वाक्यच आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय